नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची मॅथमॅटिक्स सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा। क्वेश्चन 1 5 मार्क्स साठी आहे। त्या ठिकाणी सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतलेली आहे। फाइंड द रोटिओ ऑफ द फर्स्ट कॉन्टिन्यूटी टू द सेकंड। फर्स्ट आहे 25 बीड्स 40 बीड्स। सेकंड आहे 40 रुपीज 120 रुपीज। थर्ड क्वेश्चन 15 मिनिट्स 1 hours। सर्व प्रश्नपत्रिका व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित वाचायची आहे आणि वहीत सोडवायची आहे। प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। 5 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आलेला आहे x + 3। अशा प्रकारे 5 क्वेश्चन 5 मार्क्स साठी होते। आता क्वेश्चन 2 सॉल्व 10 मार्क्स साठी आहे। 5 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला सोडवायचे आहेत। Solve the following question. First आहे y - 5 = 1. आन्सर आलं y = 6. आणि सेकंड क्वेश्चन होता 8 = t + 5। आन्सर आलं t = 3। सेकंड क्वेश्चन रीमा हैज 24 notebooks and 18 books. Find the ratio of notebooks to books. थर्ड क्वेश्चन आहे शबाना स्कोर 730 marks out of 800 in her exam. What was the percentage she scored? त्या ठिकाणी आपण आन्सर लिहिलेला आहे। शबाना स्कोर 92% of the marks। 4 नंबरचा क्वेश्चन A shopkeeper bought a bicycle for 3000 rupees and sold the same for 3400 rupees. How much was his profit? या ठिकाणी आन्सर आलेला आहे शॉपकीपर्स प्रॉफिट वॉज ₹400। 5 नंबरचा क्वेश्चन आहे। सोल्युशन लिहायचं आहे तुम्हाला यस या नो मध्ये। फर्स्ट येतं नो आणि सेकंड येतं यस।